हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो शेतावर आणि आमच्या पडाळीचे पत्रे बघा कशा प्रकारे उडले होते. तर ते पत्रे लावायचं काम मम्मीचं आणि बाबाचं चालू होतं. आणि आज आम्हाला काढायचं होतं रोप. रात्री खूप जोराचा पाऊस आणि वारा असल्यामुळे पूर्ण पत्रे उडले होते. तर ते बसवायचं त्यांचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही गेलो पडाळीच्या आतमध्ये आणि मम्मी लागली होती चूल पेटवायला. आणि संपूर्ण पेंड्याचा कचरा इकडे तिकडे पडला होता. तर मी काढलं सर्व व्यवस्थित झाडून अशा प्रकारे. आणि नंतर चूल पेटली होती तर ती अशी दिसत होती. चूल आम्ही बाहेरच पेटवली होती. त्यानंतर आम्ही घरून चहा आणला होता, तो चहा पिलो कारण की खूप थंडी होती बाहेर. चहा पिऊन झाला आणि त्यानंतर आम्ही गेलो पडाळीच्या बाहेर. तर बाहेर वातावरण बघा कसं झालं, धुकं आलेलं होतं. तर काही काळे ढग आले होते, पूर्ण पावसाचं वातावरण आहे. आणि आम्ही थोडेसे कालमूट काढले होते. ते कसे काढले होते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता जाऊयात आपण खाली शेतामध्ये. तर मी खाली चालले, मम्मी माझ्या अगोदरच पुढे गेली होती. तर हे बघा असं चरामधनं पाणी खाली अशा प्रकारे वाहत होतं. आणि मी घेतलं होतं असं अंगावर घुमटा आणि आतमध्ये रेनकोट पण घातला होता कारण की खूप जोराचा पाऊस पडतो आमच्या इकडे, त्यामुळे थंडी वाजायला नको म्हणून. आणि असं पाणी सोडलं होतं शेतामध्ये का तर पाणी साचून राहावं यासाठी आणि चांगला गाळ व्हावा. पूर्ण वावर कोरडं पडलं होतं. तर मम्मीने खाली पाणी सोडून दिलं होतं थोडं, का तर मूठ धुवायला पाणी यावं त्यासाठी. आणि आता हे बघा, काल आम्ही काढले होते एवढे सगळे मूठ. कसे काढले होते तो व्हिडिओ आता बघा तुम्ही. वातावरण खूप बदलत होतं, धुकं कधी तर पाऊस, अशा वातावरणात आम्ही शेतामध्ये काम करत होतो. आणि एवढे असे मूठ आम्ही काल काढून टाकले होते आणि आज परत मम्मी मूठ काढायला लागली होती. आणि मला पण मूठ काढायचंच काम करायचं होतं. आणि धुकं बघा, मी हे भाताचं रोप बघा वाऱ्यावर कसं डोलतंय. आणि आता तुम्ही रोप कसं काढतात ते बघा. तर अशा प्रकारे भाताच्या काड्या या उपटाव्या लागतात आणि एकत्र करून बांधाव्या लागतात. तर ते अशा प्रकारे काढल्या जातात. दोन्ही पण हाताने काढाव्या लागतात तरच त्या पटपट उरकतात, नाहीतर खूप वेळ लागतो एक मूठ काढत बसायला एक एक काडीने. मी थोडासा स्पीड वाढवला आहे व्हिडिओचा, खूप जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको यासाठी. तर अशा प्रकारे धुवून घेतात पाण्यामध्ये. आता खूप सारं पाणी पण आलं होतं, मम्मीने आधीच आल्यावर सोडलं होतं त्यामुळे. आणि अशा प्रकारे मूठ बांधला जातो त्याच भाताच्या पाताने. अशा प्रकारे आमच्या इकडे भाताचे रोपाचे मूठ बांधले जातात आणि रोप काढलं जातं. आणि एवढे सगळे मूठ आम्ही काल आणि आजचा पण दिवस आमचा मूठ काढण्यात गेला. नंतर दुसऱ्या दिवशी परत मम्मी आल्यावर थोडेसे मूठ काढायला लागली होती आणि मी मूठ व्हायचं काम करत होते. 2 दिवस काढून ठेवलेल्या मुठ्यांचं आम्हाला लावायचं होतं आज भात. आज आमच्याकडे कामाला 2 माणसं घेतली होती, ती पण आल्यावर रोप काढायला लागली होती कारण मम्मी थोडासा कोपरा पुढं नेत होती, तेवढा त्यांनी संपवला. आणि आज पप्पा पण कामाला आले होते आणि आम्हाला लावायचं होतं दोरीमध्ये भात, जे की आम्ही अशा प्रकारे लावत होतो. मी टाईम लॅब लावून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारे काम करताना दिसतोय कारण एवढा मोठा व्हिडिओ काढत बसायला वेळ नव्हता. कारण आणि पाऊस पण खूप जास्त पडत होता, त्याच्यामुळे व्हिडिओच काढता येत नव्हता. तर अशा प्रकारे आम्ही एवढ्या सगळ्या माणसांनी हे वावर लावून घेतलं होतं आणि बाबा चिखल करत होता. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवताना काय मला व्हिडिओ काढता आला नाही कारण तर खूप भूक लागली होती आणि मी फोनला हातच लावला नाही त्यामुळे.
जेवण झाल्यानंतर आम्ही ज्या वावरामध्ये रोप पेरलं होतं त्या वावरामध्ये आम्ही अर्धे भात लावलं, कारण का अजून अर्धं रोप काढायचं बाकी होतं. आणि जो पिवळा रेनकोट दिसतोय त्याच्यामध्ये मी होते आणि पिंक कलरच्या पप्पा होते. अशा प्रकारे पावसात आम्ही भात लावत होतो. आणि आम्ही असं एका दिवसामध्ये वरचं एक वावर आणि हे अर्ध असं लावून घेतलं होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी परत राहिलेलं रोप काढून घेतलं आणि ते अर्ध लावलेलं खासर तेवढं लावलेलं होतं. आणि बाबा करत होता खाली उरलेल्या खासरामध्ये चिखल. आणि आज राहुल पण कामाला आला होता. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा चिखल म्हणजेच गाळ झाला होता आमच्या वावरामध्ये करून. आणि आम्हाला एवढं रोप संपल्यानंतर आम्हाला लावायचं होतं भात उरलेल्या जागेमध्ये. आणि रोप राहिलेल्या जागेमध्ये बाबाला नांगर घालायचा होता, त्याच्यामुळे बाबा हळूहळू तिथनं आजूबाजूने नांगर फिरवत होता. आणि अशी आमची शेतामध्ये कामं चालू होती. आणि पाऊस काही थांबतच नव्हता, पाऊस खूप सारा पडत होता. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे परत राहिलेलं भाताची जे रोप आहेत ती लावून घेतली. अशा प्रकारे चूड लावून घेतले. आणि पाऊस पण बघा आणि धुकं पण बघा कशा प्रकारे. आणि त्यानंतर राहुलने घेतलं होतं आऊत आणि तो बघा कसं वाकडं तिकडे इकडून तिकडून फिरवतोय. त्याला खूप मजा वाटत होती. आणि अशा प्रकारे आम्ही राहिलेलं रोप लावून घेत होतो. चिखलातून चालणं खूपच अवघड असतं. इकडे तिकडे पाय सारखेच गुंतून बसत असतात. आणि रॉकी बघा कसं बांधावरनं इकडे तिकडे फिरतोय. त्याला नुसती मजा बघायची होती माणसांची. आणि पाऊस जास्त असल्यामुळे मी अशा प्रकारचा कागद कमरेला बांधला होता, जेणेकरून पाऊस आला की मी डायरेक्ट डोक्यावर घेऊ शकेल. आणि तो खाली सोडला असता तर पूर्ण चिखलामध्ये भरून गेला असता आणि मला तसं भात लावता येत नव्हतं. त्यामुळे मी अशा प्रकारे कागद बांधला होता. आणि अशा प्रकारे आम्ही रोप लावत होतो. आणि राहुल त्यानंतर आम्हाला दोरी पकडायला कोणी माणूस नसल्यामुळं मम्मीने मी दोरीसारखं काढत लावत होतो आणि रोप पण थोडं थोडं लावत होतो. असं आमचं हळूहळू काम चालू होतं.
अशा प्रकारे आम्ही रोप लावत होतो, म्हणजेच भात लावणी करत होतो. आणि नंतर आम्ही गेलो होतो चहा प्यायला. आज आम्ही चहा बांधावरच पिणार होतो. तर पण मी त्याआधी मूठ इकडे तिकडे टाकून घेतले, का तर आम्हाला तो राहिलेला कोपरा पण काढून घ्यायचा होता त्यासाठी. आणि नंतर आम्ही सर्वजण एकत्र बांधावर चहा पिलो. आज बांधावर चहा पिणार होतो, यासाठी मला व्हिडिओ पण काढता आला. चांगल्या पडाळीमध्ये व्हिडिओ काढता येत नव्हता मला, कारण खूप सारा अंधार होता. आमच्या इकडे शेतावर काही लाईट वगैरे नसते. नंतर रॉकी आमच्याकडे असं बोलत होता, त्याला पण सर्वजण एक एक बिस्किट टाकत होते, पण तो काही शांत बसतच नव्हता. त्याला बिस्किट खूपच जास्त आवडतात. आणि आमचा चहा अशा प्रकारे पिऊन झाला. आम्ही सर्वजण चिखलाने भरलेलो होतो, कारण आम्ही शेतातून तिथे बाहेर आलतो. आणि तसंच आम्ही चहा प्यायला लागलो होतो. अशा प्रकारे गप्पा मारत आम्ही चहा पिला. आणि त्यानंतर आम्ही परत एवढं राहिलेलं रोप देखील लावून घेतलं. तर रोप लावून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आमचं वावर दिसत होतं. हे एक वावर लावलं होतं आणि दुसरं वावर मी तुम्हाला दाखवते आज. आणि खूप सारा अंधार पडला होता, पण मला व्हिडिओ काढायचा होता, त्यासाठी मी तुम्हाला अशा प्रकारे वावर दाखवलेलं. कारण का 6 वाजून गेले होते आणि आम्ही चाललो होतो घरी. तर खालचं ते एक वावर आणि हे जे सर्वात पहिल्यांदा लावलं होतं हे एक, आणि ज्यातून जास्त पाणी वाहत होतं ते एक, ते वरचं मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता मी रशी आणि पिशवी हातात घेतली होती आणि मम्मी माझ्या पुढे होती. तर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो घरी. आणि हे वावर आहे इथे, ते आम्ही अशा प्रकारे इथून लावलं होतं. आणि त्याच्यात खूप सारं पाणी साचतंय, तर ते अशा प्रकारे थोडं पाणी आम्ही सोडून दिलं. तर खूप लांब वावर आहे, ते मी तुम्हाला झूम करून दाखवते. तुम्ही बघा अशा प्रकारे ते वावर दिसतंय. तर या वावराचा मी काही व्हिडिओ वगैरे काढला नव्हता, आज मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते लावलेलं. अशा प्रकारे आम्ही आमची 3 वावरं लावून घेतली होती. आणि आता आम्ही चाललो होतो घरी. खूप दिवस लागले होते, आम्ही 2 दिवस रोप काढायला घालवले आणि 3 दिवस आम्हाला रोप लावण्यासाठी लागले होते. पूर्ण चिखल लागला होता अंगाला आणि गालाला पण. आणि आता आम्ही चाललो होतो घरी. तर बघा अशा प्रकारचं धुकट जमा झालं होतं इकडून तिकडून. आणि मम्मी गेली होती पुढे आणि मी चालले होते मागणं हळूहळू, कारण का मी खूप सारे दमले होते आणि मला पटपट काही चालता येत नव्हतं. अशा प्रकारे आमची आवनी संपली होती आणि चालले होते मी घरी. तुम्हाला हा भात लावणीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.